नाशिकमध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यानंतर इथले धबधबे प्रवाहित झालेत। नाशिकच्या चांदवड परिसरामध्ये रेणुका माता मंदिर आणि चंद्रेश्वरी मंदिर परिसरातील डोंगर रांगांवरील छोटे मोठे धबधबे हे ओसंडून वाहू लागलेत। त्यामुळे इथलं निसर्ग सौंदर्य हे अधिकच खुललेलं पाहायला मिळतंय आणि पर्यटकांनाही ते खुणावतंय। तर चांदवडच्या डोंगर रांगांमधनं या निसर्गरम्य वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। नाशिक जिल्ह्यात तब्बल 15 दिवसांनंतर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळतं। यामुळे आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यात जे खरीपाची पिके होते त्यांना जीवदान मिळाल्यामुळे बळीराजा कुठेतरी सुकवल्याचं पाहायला मिळतं। मात्र या पावसाबरोबर निसर्ग सौंदर्य जे ते देखील या ठिकाणी खुलून गेल्याचं पाहायला मिळतं। खरं तर नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये लाभलेल्या पर्वत रांगांमुळे या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य जे ते पावसाळ्यामध्ये खुलून निघतं। मी आता चांदवडच्या रेणुका देवी आणि चंद्रेश्वरी मंदिर परिसरातील डोंगर रांगांमध्ये या ठिकाणी उभा आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की चांदवडच्या परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे या ठिकाणी जे चंद्रेश्वरी परिसराचा जो डोंगर आहे त्या डोंगरावरचा जो धबधबा आहे तो या ठिकाणी प्रभावित झाला आहे आणि या ठिकाणचा जो डोंगर जो तो आता हिरव्या शालून नटल्याचं पाहायला मिळतंय आणि संपूर्णतः हा परिसर जो आहे तो आकाशाने आणि जे जे आकाश जे ते इथं डोंगरावर उतरल्याचं जे अनुभूती या ठिकाणी मिळते। संपूर्णतः धुकं या ठिकाणी पसरलेलं पाहायला मिळतं आणि त्यामुळे या परिसरात जर पाहिलं तर आता एक आल्हाददायक असं वातावरण जे ते निर्माण झालं। त्यामुळे पर्यटकांचे पावलं जे आता चांदवडच्या दिशेने या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली। पर्यटक जे चांदवडला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ह्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतात आणि पुढच्या काळामध्ये जर आपण पाहिलं अशाच पद्धतीने जर पाऊस राहिला तर या ठिकाणी निसर्ग सौंदर्य जे ते आणखी खुलेल आणि पर्यटक जे ते मोठ्या संख्येने या परिसरामध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आल्याचं पाहायला मिळणार आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, चांदवड, नाशिक।